हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि आज मी आणि श्रेया फक्त क्लिनिंग करणार आहोत. तर क्लिनिंग कशाची करणार आहे हे देखील सांगते तुम्हाला. तर क्लिनिंगसाठी आम्ही घेतलेला आहे इथं खाण्याचा सोडा 1 चमचा आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक अर्धा लिंबू. तर क्लिनिंग कशाचं करायचं आहे तर चला दाखवते. तर आपण क्लिनिंग करणार आहोत आपले जे कॉक आहेत बाथरूममधले आणि बेसिंगचे, तर ते क्लीन करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. कारण आमच्या घरी कसं आहे, आम्ही बोरचं पाणी वापरतो आणि बोरच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे काय होतात, हे जे कॉक असतात ना ते असे पांढरे पांढरे दिसायला लागतात. त्याच्यावर अगदी क्षार जमा होऊन ते पूर्ण कॉकचा कलरच चेंज व्हायला लागतो. तर आपण रेग्युलरचं जे क्लिनिंग करत असतो, बाथरूम वगैरे क्लीन करत असताना मी आपले जे भांड्याचा साबण वगैरे असतो तर त्यानीच घासत असते नेहमी. पण त्यामुळे इतकं काही क्लीन होत नव्हतं. म्हटलं आज आपण घराची पूर्ण क्लिनिंग केलेलीच आहे. आता डीप क्लिनिंग आपण बाथरूमची पण करायची आहे. तर यासाठी हे कॉक पूर्ण स्वच्छ करणं अतिशय गरजेचं होतं आणि श्रेयाने थोडं मोबाईलवर सर्च करून व्हिडिओ बघितले. त्यामध्ये तिने मग ते शोधून काढले की आपण खाण्याचा सोडा आणि लिंबूचा वापर करायचा. त्याचबरोबर आपले जे कोलगेट आहे त्याचा देखील वापर करायचा. आणि यासाठी श्रेयाने खूप मेहनत घेतलेली आहे. हे जे क्लिनिंग करते आहे ती श्रेयाच करते आहे. आणि आमचे कॉक इतके खराब झालेले की जो आपला हिरवा स्क्रब असतो त्यांनी ते निघत नव्हते. त्यामुळे आम्ही तारेचा जो स्क्रब असतो तर तो देखील आम्ही घासण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, मगाशी कॉक कसा दिसत होता आणि आता कसा दिसतो आहे. आणि आपण जे लिंबूने वगैरे घासून झाल्यानंतर काय करायचं, आपला जो हिरवा स्क्रब आहे त्याच्यावरती कोलगेट थोडं घ्यायचं आणि मग त्या कोलगेटनी देखील आपला कॉक अगदी स्वच्छ घासून घ्यायचा. आणि बघू शकता तुम्ही, पांढरा शुभ्र असा आपला जो फेस आहे तो असा पांढरा शुभ्र निघत आहे. मगाशी घासत असताना काळपट काळपट निघत होता आणि आता बघू शकता अगदी क्लीन झालेले आहेत आपले कॉक. आणि श्रेयाने ठरवलं ना कुठली गोष्ट करायची तर ती अगदी मनापासून करत असते आणि तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो की तिनं मनात एकदा ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर ती काहीही करून त्याच्यावर आपली उपाय शोधते आणि ते नक्की ट्राय करते. आणि खरोखर तिला म्हणजे खूप चांगली सवय आहे की जे काम म्हणजे तिच्या जर मनापासून जर तिला करायचं असेल तर ती अगदी मनापासून करते आणि त्यासाठी कंटाळा वगैरे अजिबात करत नाही. तर इथे बघा, इथे थोडेसे डाग दिसत आहेत तर ते देखील आता क्लीन होऊन जातील. आणि अशा पद्धतीने धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मगाशी कॉक कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय. तर बाथरूममधला कॉक क्लीन झाल्यानंतर श्रेया वळालेली आहे आपल्या बेसिंगचे जे कॉक आहेत तर ते क्लीन करते आहे. पहिल्यांदा तिने लिंबू आणि सोड्याने कॉक पूर्ण घासून घेतले. आणि जर आपल्याला वाटले की बाबा आपले कॉक व्यवस्थित क्लीन होत नाही आहे तर त्यावेळेला काय करायचं, आपण तारेचा चोथा आहे तो घ्यायचा आणि त्याने पहिल्यांदा घासून घ्यायचं पूर्ण. आणि जे डाग असतील ते जास्त प्रमाणात घासलात तर तुम्हाला दिसून येईल की ते डाग हळूहळू निघत आहेत. आमचे बेसिंगचे जे कॉक आहेत ते इतके काय म्हणजे जास्त खराब झाले नव्हते. कारण वरचेवर आपण जेव्हा बेसिंग किंवा किचन कट्टा वगैरे क्लीन करत असतो त्यावेळेला मी ते कॉक धुवून वगैरे घेत असते, त्यामुळे इतके काही डाग नव्हते. बाथरूमचेच कॉक आमचे जास्त जरासे खराब झालेले. तर अशा पद्धतीने श्रेयाने इथे तारेच्या सोत्याने स्क्रबने घासलेले आहेत कॉक आणि त्याच्यानंतर मग तिने हिरव्या स्क्रबमध्ये वगैरे कोलगेट लावूनसुद्धा घासले. तर इथं जे डिझाईन वगैरे होती कॉकला तर ते आतमध्ये रेषा होत्या तर ते पूर्ण घासता येत नव्हतं. यासाठी श्रेयाने आपलं जे खराब आपला टूथब्रश आहे त्याचा वापर केला आणि तिने ते देखील अगदी बारकाव्याने घासून घेतलं. तर तुम्हाला कॉक दिसत असेल की घासलेला जो कॉक आहे त्याचा कलर अगदी छान, म्हणजे असा पूर्ण चकाकी आलेली आहे त्या कॉकला. आणि पलीकडचा जो न घासलेला कॉक आहे तो कसा दिसतोय तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने घासून झाल्यानंतर श्रेयाने असं छान कॉटनच्या कपड्याने कॉक पुसून घेतलेला आहे. आता एक कॉक घासून झालेला आहे. आता या बाजूचा देखील कॉक घासण्यासाठी श्रेया रेडी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा तिने लिंबूने आणि सोड्याने घासून घेतला आणि त्याचे डाग हळूहळू कमी व्हायला लागले. आणि मग त्याच्यानंतर थोडा तिने जो आपला तारेचा स्क्रब आहे त्यांनी देखील घासून घेतलं.
त्याच्यानंतर हिरवा जो स्क्रब आहे त्याच्यावर कोलगेट घेऊन श्रेयाने छान असे दोन्हीसुद्धा कॉक परत एकदा घासून घेतले आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग तिने आपल्या कॉटनच्या कपड्याने छान असे ते कोरडे करून घेतले आणि मग दाखवते तुम्हाला की आमचे कॉक किती सुंदर दिसायला लागलेले आणि खूप छान वाटलं की बाबा आपण जे काय ट्राय केलं त्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि कॉकचा कलर पूर्ण चेंज झाला होता. अगदी नवीन बसवल्यासारखे कॉक दिसायला लागलेले. तर बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असतील मगाशी कसे दिसत होते आणि आता कसे कॉक दिसत आहेत. तर थँक्स टू श्रेयाने खूप मेहनत घेतली आहे. तर कॉक धुवून झाल्यानंतर त्याच्यावर परत पाण्याचे डाग पडायला नकोत म्हणून कॉटनच्या कपड्याने छान कॉक पुसून घेतले आणि मस्त छान दिसत होते कॉक. मी आणि श्रेया खूपच खुश झालो. इथे बघा अगदी चकाकी आलेली आहे कॉकला. तर त्याच्यानंतर श्रेयाने आपली जी बेसिनच्या इथे जाळी असते ती देखील आमची काळपट झाली होती. तर ते तिने पहिल्यांदा स्क्रबने घासून घेतली आणि त्याच्यानंतर कोलगेट असं टूथब्रशवर कोलगेट घेतलं आणि तर अशा पद्धतीने ब्रशने ती जाळी घासून काढली. तर आता तुम्हाला जाळीवर काळपट डाग दिसत असतील पण या ब्रशने कोलगेटने असं घासल्यानंतर हे पूर्ण डाग निघून गेले आणि जाळी पण अगदी स्वच्छ पांढरी शुभ्र निघाली. आणि तुम्हाला देखील तुम्ही म्हणजे घरी तुमच्या देखील असं जर क्षारयुक्त पाणी असेल आणि त्यामुळे जर असं कॉक वगैरे खराब झाले असतील किंवा होत असतील तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. तुमचे देखील कॉक आणि बाकी बेसिंग वगैरे आहे ते अगदी क्लीन आणि स्वच्छ निघून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दीपाज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.